पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत सरकारने हैदराबाद गॅझेटियर संदर्भात शासन निर्णय केला आणि 5 दिवसांपासून मुंबईमध्ये ठाण मांडून असलेले मराठा आंदोलक गुलाल उधळत माघारी फिरले। मराठा आंदोलकांनी एकीकडे जल्लोष सुरू केला तर दुसरीकडे मात्र यावरून विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। या चर्चा केवळ मराठा आरक्षण कार्यकर्त्यांपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत तर ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा यावरून संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। सगळ्यात आधी पाहूया मराठा आंदोलनामध्ये नेमकं काय वातावरण आहे। तर हैदराबाद गॅझेटियर संदर्भात जीआर नंतर जरांगे समर्थकांनी आंदोलन केलं, जल्लोष केला। जीआर म्हणजे आरक्षण पक्क असं मनोज जरांगे म्हणतायत, तर हा जीआर नाही फक्त माहिती पुस्तिका असल्याचं मराठा आरक्षणासाठी कोर्टात लढा देणाऱ्या विनोद पाटलांनी म्हटलेलं आहे। तसंच काहीसं मत राजेंद्र कोंढरेंचं सुद्धा आहे। तर दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यास रस्त्यावरती उतरण्याचा इशारा देणाऱ्या ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा या जीआरवरून संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एकीकडे जीआरमुळे ओबीसींचं नुकसान नाही असं बबनराव तायवाडे म्हणतायत, तर ओबीसींचं आरक्षण संपलं असं लक्ष्मण हाकेंचं मत आहे। तर मंत्री छगन भुजबळ सरकारच्या जीआर विरोधात थेट कोर्टात जाणार आहेत। तर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआर विरोधामध्ये मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू आणि आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। मात्र बैठकीला मंत्री छगन भुजबळांच्या हे अनुपस्थित होते। काल सरकारने काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। भुजबळांनी सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचं म्हटलेलं आहे। तर भुजबळांची नाराजी दूर करू असं शिंदे म्हणाले। तर जीआर म्हणजे आरक्षण पक्क असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। जीआर नाही केवळ माहिती पुस्तिका असल्याचं विनोद पाटील यांचं म्हणणं आहे। तर जीआरमुळे ओबीसींचं नुकसान नाही असं बबनराव तायवाडे म्हणाले। तर तज्ञांशी चर्चा करा, ओबीसींचं आरक्षण संपलं असं लक्ष्मण हाके म्हणतायत। आम्ही समाधानी आहो, ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं आहे। मी याच्या आधी सुद्धा आपल्यासमोर वारंवार बोललो आहे, हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता। ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। मराठा समाजाचा समावेश या जीआरद्वारे आज रोजी ओबीसी मध्ये झालेला आहे असा मला या जीआरचा अर्थ लागतोय। हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे। माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये मराठा समाजाला बेकायदेशीररित्या संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन या महाराष्ट्रामधील समतेचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व, ओबीसींना रिझर्वेशन का दिलं गेलंय? कारण त्यांच्यामध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय। या तत्वाला हरताळ फासणारा हा शासन निर्णय आहे। आता काल जो काही जीआर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का। नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे। आमचं म्हणणं आहे की त्यांनी जीआर एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 5दा वाचावा। तायवाडे साहेबांना जर कळला नसेल तर तायवाडे साहेबांनी तज्ञाचा सल्ला घ्यावा। तुम्ही त्यांना फोन करून नाही सांगायची काही आवश्यकता नाही। ज्येष्ठ नेते आहेत ते कुणा अडून कशासाठी आणि का असं बोलतायत ते त्यांनाच माहिती। आम्हाला जो जीआर कळलाय तो मी तुमच्या समोर वाचून दाखवलाय।
दरम्यान मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं कल्याण केलंय त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखते अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे. काही अभ्यासकांना वाद पेटवण्यात रस आहे. ते मुंबई पेटवण्याचं स्वप्न पाहत होते, मात्र माझ्यामुळे त्यांची दुकानं बंद झाली अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे. त्यांच्या टीकेला मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही उत्तर दिलंय. आता मी मराठवाड्याचं कल्याण केलं आहे, पश्चिम महाराष्ट्राचं केलं आहे, म्हणून थोडं पोट दुखत असतं. तुम्ही फक्त संयमानं विश्वासानं शांत राहा. प्रत्येक माणूस हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदी नाहीत त्याला घातलेलंच दाखवतो. ध्यानात ठेवा, फक्त तुम्ही शांत राहा, ऐकायचं आणि सोडून द्यायचं. आणि लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार आहे. काय असतं का याला नासकी सवय लागलेली असते मराठ्यांचेच. एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडं फेकायचा आणि तेवढ्याच बुळबुळ बुळबुळ करत बसायचं. मारामाऱ्या झाल्या पाहिजे. यांना JR निघाला याच्यात आनंद नाही, मराठी मोठी झाले याच्यात नाही. मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती. काहींचे असले सुद्धा नासके स्वप्न असतात. हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदाऱ्यात चलत नाहीत. काही बोला पण बोला. अरे मी आहे ना. हे बघा, ज्यांचे दुकान आहे, ज्यांचे मॉल आहे, त्याच्यावर ते उत्तर देतील. ना माझी दुकान आहे ना माझी मॉल आहे. मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मी सातत्याने घरून ही लढाई लढत आलो आहे. स्वर्गीय RR पाटील साहेबांचे विचाराची शिदोरी माझ्याकडे आहे आणि मला प्रामाणिकपणाचे कोणाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, नंबर 1. आणि नंबर 2, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये ट्रोलिंग एजन्सीज खूप ऑलरेडी अवेलेबल आहेत. सांगण्याची गरज काय, ते त्यांचं काम करता. प्रति कमेंट पैसे ठरलेले असतात. तो मुद्दा नाही आहे. माझा मुद्दा काय की मराठा समाज हा तरुण रस्त्यावर का आला, आरक्षण मिळवण्यासाठी आला, तो प्रश्न विचारेल. तर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या GR विरोधामध्ये मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली, मात्र या बैठकीला मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित होते. काल सरकारने काढलेल्या GR वरून भुजबळ नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि यामध्येच भुजबळांनी सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचं म्हटलंय. तर भुजबळांची नाराजी दूर करू असं शिंदे म्हणाले. कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही. जात बदलता येत नाही ना. ठीक आहे. न्यायालयात जाणार आहात का? होय. तो एक धाडसी निर्णय केला, पण त्यातून जी मागे सरकारची भूमिका आहे त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही OBCच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही. आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही. किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याचीच भूमिका सरकारची आहे. नाही, आम्ही त्यांच्याशी बोलू. मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे त्याची जी काय वस्तुस्थिती आहे ती त्यांना समजावून सांगू आम्ही. आणि मला वाटतं आपण घेतलेला निर्णय जो आहे तो त्याची माहिती आणि ती वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर